उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेना नेते महेश गायकवाडांवर गोळीबार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली। आता या प्रकरणात पोलिसांनी आमदार गणपत गायकवाडांसह तिघांना अटक देखील केली आहे। जमिनीचा वाद आणि पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली। महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इथं खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील महेश गायकवाडांची भेट घेतली। दरम्यान घटनेनंतर भाजप आमदार गणपत गायकवाडांनी स्वतः गोळीबार केल्याची कबुलीच दिली आहे। झी24 तासशी बोलताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते पहा। पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली। माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला। एकनाथ शिंदे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगाराचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच जन्माला येतील। आमच्यासारख्या चांगल्या माणसाला आज एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार बनवलंय, म्हणून मला मनस्ताप झाला आणि मी फायरिंग केली। मी स्वतः गोळ्या झाडल्या, याचा मला काहीही पश्चाताप नाही। घटना झाल्यानंतर स्वतः गणपत गायकवाड असं बोलले। आता या प्रकरणानंतर पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपमधील तणाव समोर आलाय। आता हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।